मंडळी, अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढेंनी राज्यभरातील भेसळखोरांविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही अशी कठोर भूमिका घेत दोषी आरोपींच्या विरोधात त्यांनी थेट मोक्कासारखी कारवाई करण्याचे आदेश दिलेत. पण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात या आदेशाला आव्हान देण्यात आल्यानंतर एफडीएचा हा निर्णय अडचणीत येण्याची शक्यता आहे. तुकाराम मुंढे यांनी पारित केलेला हा आदेश वादग्रस्त असून तो अवैध ठरवून रद्द करण्याची मागणी एका याचिकेद्वारे करण्यात आली आहे. त्यावर आता न्यायालयानं एफडीए तसंच इतर विभागाच्या प्रमुखांना संबंधित नोटिसा पाठवून 3 आठवड्यात उत्तर दाखल करण्यास सांगितलंय. तर दुसऱ्या एका प्रकरणात म्हणजेच वर्धा येथील प्रतिष्ठित गोरस भंडार संस्थेवर झालेल्या कारवाई विरोधात देखील नागपूर खंडपीठात सुनावणी पार पडली. त्यात न्यायालयानं काही महत्वाची निरीक्षणं नोंदवत एफडीएला चांगलंच फटकारलंय. त्यामुळे या प्रकरणातून एफडीएला थेट माघार घ्यावी लागली आहे. पण या दोन्ही प्रकरणांमध्ये नेमकं काय घडलंय, याचिकाकर्त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत आणि त्यावर नागपूर खंडपीठानं कोणती भूमिका घेतली आहे, जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंनी गेल्या महिन्यातील 12 जूनला एक महत्वाचा आदेश पारित केला होता. अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याअंतर्गत प्रतिबंधित खाद्यपदार्थांची विक्री, निर्मिती आणि वाहतुकीमध्ये सहभागी असलेल्या आरोपींविरोधात मोक्कासारखी कठोर कारवाई करण्याबद्दलचा तो आदेश होता. या निर्णयाचं राज्यातील अनेक नागरिकांनी स्वागत सुद्धा केलं. पण दुसऱ्या बाजूला प्रतिबंधित खाद्यपदार्थांच्या साखळीमध्ये जे कोणी लोक येतात त्यांच्यासाठी मात्र हा मोठा धक्का होता. त्यातच बुलढाणा येथील मोहम्मद इक्बाल मोहम्मद रफी यांनी तुकाराम मुंढे यांचा हा आदेश मनमानी करणारा, एकतर्फी तसंच सामान्यांच्या अधिकारांचा दुरुपयोग करणार आहे असा आक्षेप घेत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. या याचिकेतून त्यांनी एफडीएला कोणत्याही कायद्यानुसार मोक्काचा आदेश जारी करण्याचा अधिकार नाही, त्यामुळे तो आदेश अवैध ठरवून रद्द करण्यात यावा अशी मागणी कोर्टाकडे केली होती. दरम्यान या संदर्भात शुक्रवारी नागपूर खंडपीठात सुनावणी पार पडली. त्यात खंडपीठाने अन्न व औषध प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव तसंच या विभागाचे आयुक्त, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि राज्याचे पोलीस महासंचालक अशा 4 महत्वाच्या अधिकाऱ्यांना नोटिसा बजावून 3 आठवड्यात उत्तर दाखल करायला सांगितलंय. त्यामुळे कोर्टाच्या या आदेशानं एफडीए विभाग आणि आयुक्त तुकाराम मुंढे अडचणीत येतात की काय असा प्रश्न या निमित्तानं विचारला जातोय. बाकी दुसऱ्या एका प्रकरणात तर कोर्टानं नोंदवलेली निरीक्षणं आणि आदेशानंतर एफडीएला वर्धा येथे केलेल्या कारवाईतून थेट माघार घ्यावी लागली आहे. आता ते प्रकरण काय तेही समजून घेऊ. मंडळी, वर्धा जिल्ह्यात 1931 पासून कार्यरत असलेल्या प्रतिष्ठित गोरस भंडार या दुग्ध व्यवसाय संस्थेवर एफडीएच्या पथकाने 31 मेला अचानक छापा टाकला होता. या कारवाई दरम्यान संबंधित ठिकाणी अन्न कायद्याच्या नियमांना डावलून कारभार होत असल्याचं एफडीए पथकाला दिसून आलं होतं. म्हणजेच तेथील वातावरण अत्यंत असुरक्षित आणि अस्वच्छ आढळून आलं. त्यावेळी गोरस भंडारमध्ये दूध, तूप, ताक, खवा असे पदार्थ मोठ्या प्रमाणावर विक्री व साठवणुकीसाठी उपलब्ध होते, ज्यांच्या गुणवत्तेबाबत शंका आल्यानं एफडीएच्या पथकानं ते नमुने ताब्यात घेतले होते. या कारवाईमध्ये जवळपास 26 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून संस्थेचे उत्पादन आणि विक्री तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले. पण त्यानंतर गोरस भंडारनं एफडीएच्या या कारवाई विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. दरम्यान यावर शुक्रवारी झालेल्या सुनावणीत खंडपीठानं एफडीएलाच कडक शब्दात विचारलं की कोणतीही पूर्वसूचना न देता थेट कारवाई का करण्यात आली. तसंच नियमांचं पालन न करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई होते, तर मग नियमांचं पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई का होऊ नये. याशिवाय गोरस भंडाराची मागील वर्षभरात किती वेळा तपासणी करण्यात आली होती याची संपूर्ण नोंद सादर करण्याचे आदेशही खंडपीठानं एफडीएला दिलेत. कोर्ट म्हणाला की रेकॉर्डमध्ये काय आहे हे आम्हाला माहिती आहे, त्यामुळेच आम्ही 70 वर्षांचा रेकॉर्ड सादर करण्यास सांगत आहोत. न्यायालयाला व्यवस्था सुरळीत करण्याची संधी आहे, पण जर अधिकारीच दोषी आढळले तर त्यांनाही नोटीस न बजावता थेट कारवाई करू अशा शब्दात कोर्टानं एफडीए विभागाची कान उघडणी करत इशारा दिला. तर अन्न व औषध विभागानं शपथपत्र दाखल करत नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून संबंधित कारवाई केली असल्याची माहिती न्यायालयाला दिली आहे. पण न्यायालयानं फटकारल्यावर एफडीएनं टाळे ठोकण्याचा आदेश मागे घेण्याची तयारी दाखवली. एफडीएनं कुठलीही पूर्वसूचना न देता थेट गोरस भंडारला कुलूप लावलं होतं. पण आता एफडीए गोरस भंडारला
इम्प्रुव्हमेंट नोटीस देणार आहे. यानंतर सुधारणा न झाल्यास पुढील कारवाई केली जाईल. दरम्यान एफडीएनं 2020 नंतर दरवर्षी गोरस भंडारची पाहणी केली असल्याचं कोर्टात सांगितलं, पण यात काहीही आढळलं नसल्याची कबुली ही सुनावणी दरम्यान दिली आहे. तर मंडळी, गोरस भंडारनं दाखल केलेल्या याचिकेत एक महत्वाची बाब अशी सांगितली होती की आमच्यामुळे वर्धा जिल्ह्यातील 15 गावातील सुमारे 800 कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. पण एफडीएच्या कारवाईनंतर दूध संकलन, दूध विक्री आणि दुग्धजन्य पदार्थांचं उत्पादन पूर्णपणे बंद झाल्याने शेतकरी आणि दूध उत्पादकांचं मोठं आर्थिक नुकसान होत असल्याचा दावा गोरस भंडारनं केला. या महत्वाच्या दाव्यामुळे सुद्धा न्यायालयानं एफडीएला फटकारलं आणि त्यांना या प्रकरणातून म्हणजेच केलेल्या कारवाईमधून आता माघार घ्यावी लागली आहे. दरम्यान या प्रकरणाची पुढील सुनावणी ही 7 जुलैला होणार असून न्यायालयाच्या आदेशानुसार एफडीएला आपली भूमिका आणखी स्पष्ट करावी लागणार आहे. बाकी या दोन्ही प्रकरणात कोर्टानं दिलेल्या आदेशांमुळे आयुक्त तुकाराम मुंडे अडचणीत येण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते. काहींच्या मते तर तुकाराम मुंडे आपला मनमानी कारभार करत असून त्यांच्या अधिकारांवर वेळीच बंधनं घालावीत अशी ही मागणी करण्यात येते. बाकी या विषयावर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.